अधिक महावीरांना मानवंदना त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि उपस्थित या ठिकाणी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य बिरसा ब्रिगेडचे सर्व शिलेदार सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो। बांधवांनो, खऱ्या अर्थानं या 1600हून अधिक वीरांना मानवंदना देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि त्यांचा संपूर्ण इतिहास आपणा सर्वांसमोर या ठिकाणी मांडलेला आहे। आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा इतिहास आम्ही वाचतो, भगवान बिरसांचा इतिहास आम्ही वाचतो, परंतु प्रत्यक्षात त्या माध्यमातून काम होत नाही। आता पूर्वी ज्या वेळेस आदिवासी विचार मंचच्या माध्यमातून या सह्याद्रीत आदिवासी हा शब्द वापरला गेला आणि आम्ही आदिवासी आहोत हे सांगितलं गेलं, परंतु काही लोक याला विरोध करत होते, परंतु राजकीय हव्यासापोटी तीच लोक आज वेगवेगळ्या पद्धतीतून कार्यक्रम घेत आहेत। खरं तर क्रांतीवीरांच्या विचारांवर चालणारी चळवळ म्हणजे विचार मंच आणि बिरसा ब्रिगेड। अनेक लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेवढा या महाराष्ट्रात बदनाम करण्याचा प्रयत्न केला तेवढा समाजाचा विश्वास या चळवळीवर बसत गेला, हेही तितकंच महत्वाचं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो, लोक वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये पोस्ट टाकत असतात, परंतु त्या पोस्टला आपल्याला बळी पडायचं नाही, कारण क्रांतीवीरांच्या विचारावर चालणाऱ्या ह्या चळवळी आहेत आणि म्हणून समाजाला दिशा देण्याचं काम आजही आदिवासी विचार मंच बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून होतं, हेही तितकंच महत्वाचं आहे। आणि येणाऱ्या काळात आम्हाला सुद्धा क्रांतीवीरांच्या विचारांवर चालावं लागेल आणि समाजासोबतच चालावं लागेल, या चळवळी सोबतच चालावं लागेल, कारण कितीही मोठा नेता झाला तरी समाजाला वाचू शकत नाही, कोणता पक्ष समाजाला वाचू शकत नाही, समाजाला वाचू शकता म्हणजे ती चळवळ। आणि म्हणून चळवळीच्या माध्यमातून आम्हाला इथून पुढे जायचं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी आव्हान करतो, 28 ऑक्टोबरला 26 ऑक्टोबरला नाशिक येथे एक दीक्षांत समारंभ होणार आहे आणि त्या समारंभाला तुम्हा आम्हाला सर्वांना सह्याद्रीतून त्या ठिकाणी पोहोचायचं आहे असं मी आव्हान करतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 1600हून अधिक क्रांतीवीरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो। जय आदिवासी, जय बिरसा, जय राघोजी।